हर हर महादेव, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं डे 2मध्ये. आज उठलो थोडा उशिरा, 7:45 वाजता, पण नो एक्सक्युजेस. उठलो, फ्रेश झालो, मस्त देवपूजा केली आणि दिवसाची सुरुवात केली ब्लॅक कॉफी आणि ओट्सने. ओट्समध्ये मस्त हाफ स्कूप वे प्रोटीन टाकलं आणि मस्त टेस्ट, मस्त मील एन्जॉय केलं आणि तो कॉफी हातात घेऊन तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणलो. आणि थोडं कॅमेरामध्ये चेकआउट केलं स्वतःला आणि पंप चेक केला मील 1 नंतर. मग मम्मीला स्कूलला ड्रॉप करून आलो आणि क्लायंटचे डाएट अँड वर्कआउट प्लॅन तयार केले आणि बसलो लॅपटॉपसमोर कामासाठी. ते एक ट्रेंड आला ना नवीन फिगरिंगचा, मॉडेल बनवायचा. तर मी पण माझे जुने फोटोज वापरले आणि त्यांनी ट्राय केलं. कसं वाटलं तुम्हाला नक्की शेअर करा कमेंटमध्ये. पण या जुन्या फिजिकपेक्षा अजून क्वालिटी मसल मास आणि डेफिनेशनमध्ये व्हायची आहे. मग 1, 1:15 वाजता लंच ब्रेक झाला. काकडी मस्त कापून घेतली आणि ताट बनवलं. काकडी सलाड माझा नेहमी असतो मिलमध्ये, त्याच्याशिवाय मला ते अपूर्णच वाटतं नाही का मिल. मस्तपैकी कापून वगैरे घेतली आणि बसलो जेवायला बसलो. आणि मग लंच झाल्यावर मग पुन्हा मम्मीला स्कूलला आणायला गेलो होतो. आता तुम्ही बघू शकता काकडी चिरता पण फ्लेक्स करतोय. अरे तर चाकू लागेल बाबा, अरे काय करतोय हे. चालूच असते आपली मस्ती. एन्जॉय करत करत मील एक एन्जॉय केला. बघा तुम्ही बघू शकता, 2 चपाती, कॉलीफ्लॉवरची भाजी, चवळीची भाजी आणि काकडी. मस्त मील एन्जॉय केली. फ्लेक्स काही सुटत नाही बाबा. जिथं बघावं तिथं नुसता बायसेप फ्लेक्स. अरे बाबा, हो हो हो, एवढे छटकभर बायसेप. मग नंतर मम्मीला घेऊन आलो स्कूलमधून. मग अर्ध्या पाऊण तासाने मी ताक बनवत होतो. मम्मी म्हटली मला पण व्हिडिओमध्ये घे. मग मी घेतला कॅमेरा, मम्मीला म्हटलं तू बनव. मग मम्मीने मस्तपैकी दही, ताक मसाला आणि ताक बनवून दिलं मस्तपैकी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मम्मी कशी ताक बनवते. फुल खुश आहे. नाहीतर मीच बनवत असतो ताक, पण मम्मीला व्हिडिओमध्ये यायचं होतं. व्हिडिओच्या बहाण्याने मला कंटेंट पण भेटला आणि मम्मी पण एन्जॉय करते ताक बनवायचं. हे बघा, स्टीलचा गल्लास आहे सुप्रीमसी. स्टीलच्या गल्लासात मम्मी मस्तपैकी पोर करून देते ताक आणि त्यानंतर फिनिशिंग टच पण देणार. या व्हिडिओच्या लॉग्समुळं घरात माझी मेहमाननवाजीचे सील चालू असतात. मम्मी सतत सपोर्ट करते. ते पाहून लाईक मोटिवेशन पण डबल होतं आणि मस्त वाटतं खरं सांगायचं. मग नंतर पुदिनासाठी ती हे बघा, हा सिनेमॅटिक शूट ताकच्या गल्लासाचा, फुल भरलेला ताकचा गल्लास. 1 नंबर ताक होता. पुदिना वगैरे टाकला होता मस्तपैकी मम्मीने. ही बघा मम्मीची फिनिशिंग. वा वा वा. हे पिंक सॉल्ट त्याच्यावरती गेलं आणि त्यानंतर पुदिनाचा लिव्ज. आणि हे मम्मीने दिलं माझ्या हातात ताक. वा 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 वा. घटाघट पिलो. त्याच्यानंतर बसलो मग कामाला. मग 7-7:30च्या आसपास फोन आला अनिकेतचा, आता जिमला जायचं. मग लॉगआउट वगैरे केलं, लगेच लागलो तयारीला. स्टीलच्या गल्लासात मग घेतलं पाणी, 90 ml पोर केलं. पाणी घेतलं 90 ml, 3 ग्रॅम क्रिएटिन टाकलं, एक बनाना खाल्ला, डायरेक्ट ग्लास बॉटम सप केला. सिप नाही, डायरेक्ट बॉटम सप डुप. मस्त एनर्जी बूस्ट मिळाली. देन लेट्स गो टू द जिम. बाजारातून केळं वगैरे सगळं आणलं होतं आधीच. मग केळं खाल्लं मस्तपैकी आणि गेलो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. या स्टीलच्या गल्लासातून त्या स्टीलच्या गल्लासात मस्त मिक्स केलं आणि गटागट पिलं. वा 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 वा. मजा येते असं करताना पण. आणि बिहाइंड द सीन्स मम्मी माझा व्हिडिओ शूट करत होती आणि केळं खातोय मी. आणि झालं. आज पुश वर्कआउटचा प्लॅन होता. अनिकेतचा पण पहिलाच दिवस होता जिममध्ये. फुल अप्पर बॉडी करायला घेतली. बॅक, चेस्ट, शोल्डर, बायसेप, ट्रायसेप सगळं. मग भाऊला बघू शकता तुम्ही, वॉर्मअप चालू आहे नवरदेवांचा. 2 महिन्यावर लग्न आहे. कपडे सगळे फिटिंगमध्ये यायला पाहिजेत, त्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन सुरू झाली आजपासून. फर्स्ट डे होता. मस्तपैकी वॉर्मअप वगैरे करून घेतला. मग भाऊला काय सुट्टी दिली नाही, बसवलं मग लॅट पुल डाऊनचे 3 सेट करून घेतले. परफेक्ट फॉर्म, एकदम मस्त. बघू शकता एकदम. ऑल द वे अप आणि स्क्वीज, ब्रिदिंगवर फोकस. मग थोडं रिलॅक्स केलं. मग बसवलं भाऊला डंबेल प्रेसला. फ्लॅट डंबेल प्रेस घेतला. 2 महिन्यावरच लग्न आलं. गोल एकदम क्लिअर आहे, बॉडी बनवायची आहे, बॉडी. मग माझ्यासोबत पण ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर पण भेटला मला. आणि वर्कआउटमध्ये पार्टनर असल्यावर एकदम मोटिवेशन भेटतं आणि आपण त्या पद्धतीने वर्क करतो.
हे बघू शकता तुम्ही, डंबेल प्रेस करतोय आम्ही. हे 3 सेट झाले याचे. हा शेवटचा सेट होता. 15 kgने 3 सेट घेतले. पहिलाच दिवस होता भाऊचा, पण नाही, नो सुट्टी. मग ट्रायसेप एक्सटेन्शन घेतलं. ट्रायसेप एक्सटेन्शनचे पण 3 सेट, आणि मग त्यानंतर शोल्डर प्रेस आणि बायसेप कर्ल्स हे सगळं केलं. मग त्याच्यानंतर मग तुम्ही मी आलो चेंजिंग रूममध्ये थोडा पंप चेक करायला, स्ट्रेचिंग वगैरे करून. तुम्ही बघू शकता माझा पंप, मस्त पंप आला आहे. टी शर्ट पण टाईट येत होता, थोडं मसल मास कमी पडतं आहे. प्रोटीन इंटेक वाढवू आपण, आणि बेटर फिजिक बिल्ड करू. दिला, आलो घरी, वर्कआउट कंप्लीट करून स्ट्रेचिंग केली, घरी आलो, फ्रेश झालो आणि लगेच प्रोटीन शेक बनवायला लागलो. आणि प्रोटीन शेक बनवायला लागलो, मम्मी परत बोलली मी बनवते प्रोटीन शेक. मी थोडा कन्फ्यूज झालो. व्हिडिओ रेकॉर्ड चालू होता. मग मी कॅमेरा घेतला आणि मम्मीला केलं पुढं. मम्मी म्हणली, मग मम्मी रेसिपी सांगत होती. 150 ml चिल्ड वॉटर, 1 स्कूप वे, आणि बॅक स्ट्रेट, स्टँडअप स्ट्रेट, चेस्टअप, बॅक आर्च. त्या पद्धतीने मग सिक्रेट रेसिपी येतो माझा शेक करताना. मग तुम्ही बघू शकता ब्लेंडर पण चांगलं आहे. ब्लेंडरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता जर का तुम्हाला स्मूदीज वगैरे, शेक्स वगैरे बनवायला आवडतात तर. हे फ्लिपकार्टवर भेटून जाईल तुम्हाला, 1200-1300 रुपयाला भेटून जातं. मग तोपर्यंत मग मी आरशासमोर गेलो, मम्मीला बॅक चेस्टअप करायला सांगितली, बॅक स्ट्रेट करायला सांगितली, आणि मम्मीला म्हटलं तू पण बनव, तू पण पी माझ्यासोबत. मग तोपर्यंत मम्मी बघू शकता तुम्ही बॅकची कंडिशन कशी आहे. बॅक सांगा कमेंट करून. अजून पण इम्प्रूव्हमेंट होईल याच्यामध्ये, खूप इम्प्रूव्हमेंट होईल. मस्त एकदम श्रेडेड फिजिक्स. मम्मीला बोललो चीयर्स, गट 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 गट. परफेक्ट रिकव्हरी ड्रिंक, वे प्रोटीन, चिल्ड वॉटर. वा वा वा, मस्त मजा आली. वा, हे मम्मीचं पोज, माझा पोज, एन्जॉय. मजा आली. मग त्यानंतर डिनरमध्ये काकडी, कॅरेट, 2 चपाती, चवळी, कॉलीफ्लॉवरची भाजी सेम. आणि डे 2 ऑफिशियली कंप्लीट. वा. तर हा होता माझा डे 2. इथपर्यंत आला तर 2 Q&A पण ऐकूनच जा, बघूनच जा, शेवटपर्यंत बघून जा. तर क्वेश्चन मला असा भेटला होता, म्हणजे विचारला होता की महिलांनी वे प्रोटीन घेतलं पाहिजे का. तर हो, नक्कीच. वे प्रोटीन हे दुधापासून तयार झालेलं प्रोटीन आहे. त्यात काही केमिकल किंवा साईड इफेक्ट नसतात, अनलेस अँड अंटिल ते एका ट्रस्टेड आणि ब्रँडेड कंपनीचं असेल तरच. कारण सप्लिमेंट इंडस्ट्रीमध्ये पण खूप अडल्ट्रेशन येतं, भेसळ येते. त्यामुळं आपण पण निवडताना चांगलंच निवडलं पाहिजे, कारण ते आपल्या बॉडीमध्ये जाणार आहे. त्यामुळे वे प्रोटीनमध्ये असं काही साईड इफेक्ट किंवा केमिकल वगैरे नाही आहे, एकदम सेफ आहे वे प्रोटीन. महिलांना आपण पाहतो की महिलांच्या डाएटमध्ये किंवा आपल्या इंडियन डाएटमध्ये प्रोटीनची डेफिशियन्सी असते. त्यामुळं आपल्याला आणि हायब्रिड पण खूप आहे सध्या, हायब्रिड भाजीपाला, व्हेजिटेबल्स वगैरे. त्यामुळे आपल्याला लगेच जाणवतं ते हेअर लॉस होतो, किंवा स्किन डल होते, किंवा स्किन प्रॉब्लेम येतात, खूप स्टॅमिनाचे इश्यूज येतात. त्या वे घेतलं की एनर्जी वाढते, वर्कआउट नंतर आपल्याला रिकव्हरी चांगली होते, शरीर पण स्ट्रॉंग बनतं. काही लोक म्हणतात की वे प्रोटीन घेतल्याने महिला एकदम मॅनली दिसतात, त्यांना मसल्स वगैरे येतात. पण खरं सांगायचं तर महिलांच्या शरीरात टेस्टोस्टेरोन कमी असतं, बल्की मसल येणारच नाही, उलट स्लिम टोन दिसतील त्या. माझ्या आईने पण वे प्रोटीन घ्यायला सुरुवात केली आणि तिचा खूप फायदा होताना दिसतोय. ती आधीपेक्षा जास्त एनर्जेटिक आणि ॲक्टिव्ह दिसते, तिचे बोन हेल्थ पण चांगली दिसते. तुम्ही पण तुमच्या पॅरेंट्सना वे प्रोटीन तुम्ही देऊ शकता, एक चांगल्या ट्रस्टेड ब्रँडचंच. त्यानंतर दुसरा असा क्वेश्चन होता की फक्त वे प्रोटीन घेतलं की बॉडी बनते का. नाही, वे प्रोटीन हे सप्लिमेंट आहे, फक्त एक अन्नासारखं आहे. वे प्रोटीन बॉडीला मटेरियल देतो, पण मसल बनतो तो फक्त वर्कआउटनेच. समजतंय मी काय बोलते. जर वर्कआउट नसेल, वे प्रोटीन फक्त एक एक्स्ट्रा फूड होईल. जर वर्कआउट पण आहे पण जर वर्कआउट आहे पण प्रोटीन नाही, तर रिकव्हरी होणार नाही आणि प्रोग्रेस एकदम स्लो होऊन जाईल. तर खरा रिझल्ट हवा असेल तर दोन्ही कंबाईन करा ना. हाय प्रोटीन इंटेक वाढवा, प्रोटीन रिच फूड ॲड करा, अंडे, चिकन, पनीर, टोफू, कडधान्य, स्प्राउट्स, खूप सोर्सेस आहेत. तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता प्रोटीन रिच फूड्स, ते तुमच्या डाएटमध्ये ॲड करा. वे प्रोटीन आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, चांगला वर्कआउट करा. सिम्पल मॅथ आहे, वे प्रोटीन प्लस स्ट्रेंथ ट्रेनिंग इज इक्वल टू बेस्ट फॅट लॉस आणि स्ट्रॉंग बॉडी.
पण त्याच्यामध्ये पण तुमचे कॅलरीज मेंटेनन्स कॅलरीपेक्षा तुम्ही कमी खाल्लं, डेफिसिटमध्ये खाल्लं तर तुमचा वेट लॉस फॅट लॉस होणार. जर का सरप्लसमध्ये खाल्लं तर तुमचा मसल गेन होणार आणि तुमचं गेनिंग होणार, तुमची वेट गेन. असं एकदम सिम्पल मॅथ आहे. तर समजलं असेल तुम्हाला. व्हे प्रोटीन एकदम व्हे प्रोटीन असं म्हणाल की एक सप्लिमेंट आहे. खूप तो म्हणतो ना एकदम बदनाम सप्लिमेंट आहे व्हे प्रोटीन. व्हे प्रोटीन दिसलं की लोकांना ते म्हणतात डब्बेवाली बॉडी. तशातला काही प्रकार नाही. व्हे प्रोटीन एक अन्नच आहे असं समजू शकता, जे की एकदम सिम्पल, अफोर्डेबल, जे की आणि कन्झ्युमेबल ड्युरेबल आहे. कुठं पण आपण घेऊन जाऊ शकतो, कॅरी करू शकतो. पाण्यात टाकलं, शेक बनवून पिलो, तुमचे प्रोटीन इंटेक कम्प्लीट करतं. हाच त्याचा मागचा रिझन आहे. त्यामुळं सिम्पल एकदम. तर इथपर्यंत आलाच तर कमेंट करून जा, मित्रांसोबत शेअर करा. चांगलं वाटतं की तुम्ही क्वेश्चन विचारतायत, क्वेश्चन येत आहेत मला, चांगलं वाटतं. मी आन्सर देतोय. आता पुढच्या व्लॉगमध्ये आपण क्रिएटिन हा सप्लिमेंट कव्हर करूया, जो पण खूप बदनाम सप्लिमेंट आहे असं म्हणता येईल. पण क्रिएटिन पण एक वन ऑफ द मोस्ट सायंटिफिक रिसर्च बेस सप्लिमेंट आहे असं म्हणेल, ज्याची की मी इन्फो नेक्स्ट व्लॉगमध्ये देईल. धन्यवाद. आता इथपर्यंत आलात तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट जी ड्रिल आहे ते करून टाका. आणि मित्रांसोबत पण शेअर करा. आणि कनेक्ट व्हायचं असेल तर नक्की मेसेज करा. तुमच्या क्वेरीज आणि तुमचे डाएट प्लॅन, वर्कआउट प्लॅन सगळे दिले जातील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय मित्रांनो.